ओबीसींच्या 18 पगड जातींमध्ये, ह्या 12 बलुतेदारांमध्ये, भटक्या विमुक्तांमध्ये ही काय अस्वस्थता आहे? कसली अस्वस्थता आहे? ही अस्वस्थ काय वाटते त्यांना? हे बघा, या महाराष्ट्रामधला गावचा पाटील, गावचा देशमुख, गावचा शासनकर्ता, गावचा डॉमिनंट म्हणून जो घटक ज्याला बघितलं जातं, आजही गावच्या पॅनल प्रमुखापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत ज्यांचा कुणाचा शब्द चालतो, ज्यांची कुणाची दहशत चालते, त्यांच्या तुलनेमध्ये, त्यांच्या स्पर्धेमध्ये या गावगड्यातला ओबीसी भटका विमुक्त टिकेल. हे काय म्हणतात? मुख्यमंत्र्यापासून अनेक पक्षांच्या नेत्यापर्यंत, विखे पाटलांपासून ते अनेक आमदारांपर्यंत, जरांगेंपर्यंत हे काय म्हणतात की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लावत नाही. म्हणजे ओबीसीचं घर आम्ही मजबूत ठेवलंय, घराला आम्ही धक्का लावत नाही, पण घरामध्ये आम्ही मराठी आणून सोडलेले आहेत. त्यांच्या तुलनेमध्ये सोशली हँडिकॅप्ड असणाऱ्या, नेहमी दुय्यम वागणूक भोगणाऱ्या, गावगाड्यामध्ये नेहमी सेकंडरी पोझिशनला असलेल्या माणसांना त्यांचं घर नाही उद्ध्वस्त करत तुम्ही. पण खरंच धक्का लागला? 100% धक्का लागला. या GRच्या नंतर खरंच ओबीसी आरक्षणाला धक्का लागला की तुम्ही साप 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 म्हणून भुई धोपटताय? साप साप म्हणून भुई धोपटत नाही, धक्का तर लागलेलाच आहे. नुसता धक्का नाही लागलेला, ओबीसीच्या आरक्षणाची झोपडी उद्ध्वस्त झालेली आहे. कशी हे सांगा. उद्या पंचायत राजची निवडणूक आहे. त्या निवडणुकीला एक ओबीसी मधला, मूळ ओबीसी मधला एक माणूस पंचायत समितीला उभा आहे किंवा सरपंच पदाला उभा आहे. त्याच्या अगेन्स्टमध्ये कोण असेल? आता जो मराठा, ज्यानं कुणबी सर्टिफिकेट काढलंय, ज्याचा इथल्या राजकारणावर वर्चस्व आहे, प्रभुत्व आहे, जो आमदारांचा चेला आहे, जो आमदारांचा कार्यकर्ता आहे, जो आमदारांच्या छत्रछायेखाली त्या गावावरती दहशत ठेवू नये वोट बँक म्हणून, तोच माणूस आज ह्या बलुतेदारांच्या स्पर्धेमध्ये उतरणार आहे. तो कसा टिकेल? आणि मला महाराष्ट्राचं जात वास्तव, समाज वास्तव, ओबीसींचं वास्तव सांगायचं आहे. गावातल्या एखाद्या परिटाच्या माणसानं गावाचा पॅनल प्रमुख झालेलं कधी ऐकलंय तुम्ही? कधी एखादा सुतार, एक सुतार, एक कुंभार, या माणसानं गावचा पॅनल प्रमुख झालाय आणि गावचं राजकारण, तालुक्याचं सोडा, पंचायत समितीचं सोडा, जिल्हा परिषदचं सोडा, महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधलं सोडा, महाराष्ट्राच्या विधानसभेचं सोडा, गावच्या ग्रामपंचायतीचा पॅनल प्रमुख एखादा आलुता बलुता होऊ शकतो का आज?